मागणी केली आम्ही की आम्ही स्थानिक इथं रहिवासी आम्ही आमचा जन्म पण इथं झाला, आमच्या आईवडिलांचा पण जन्म इथं आणि माझ्या आईवडिलांच्या आईवडिलांचा पण जन्म इथंच. आज बरेच नाही बोलून एक 50-60 वर्ष झाली माझ्या वडिलांना, तेव्हापासून त्यांचा धंदा आहे. धंदा असून डेकोरेशनचं सामान आमच्या दाराच्या समोरच आम्ही ठेवतो. प्रत्येक वर्ष म्हणजे बरेच वर्ष झाले आम्ही ठेवतो. आणि इथले जे स्थानिक भूमिपुत्र आहेत ना आम्ही त्यांना आज आहे फिरोज करून आपला पोरगा, आपला मोठा भावच आहे तो. आज तो 29 वर्ष झाला टाटामध्ये कामाला होता. कधीच त्रास नाही, कधीच काय नाही. जेव्हापासून हे दशरथ कुमार आणि कदम साहेब जेव्हापासून आलेत तेव्हापासून एवढं हे त्रास द्यायला लागले आणि एवढं छळायला लागले ना. लक्ष्मीपूजन आपला हिंदू धर्माचा हा सगळ्यात मोठा सण आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी आमचे कामगार लोकांना यांनी काढलं. आज आमचा डेकोरेशनचा धंदा 50 ते 60 वर्ष झाले आमचा धंदा आहे. आम्ही टाटामध्ये एक 7 ते 7 वर्ष झालं आम्ही कामं करतो. टाटामध्ये सब कॉन्ट्रॅक्ट आम्ही घेतो. ते सब कॉन्ट्रॅक्ट हे 2 वर्ष झाले आम्हाला सलग त्रास होत चालला आहे. आणि डेकोरेशनचं जर कोणी ऑर्डर दिली आम्हाला तर ते कदम साहेब सांगतात की यांची ऑर्डर घ्यायची नाही. यांची जर ऑर्डर दिली तर तुला पण आम्ही ब्लॅकलिस्ट करू. ब्लॅकलिस्ट करायचं कारण काय आणि ब्लॅकलिस्ट करायचं कारण मेन मुद्दा काय, ब्लॅकलिस्ट का केलं? स्थानिक भूमिपुत्रांवरती जर एवढे अत्याचार करतायत आणि बाहेरची लोक चालतात, बाहेरची पोरं जी 4 पोरं होती माहुलची त्यांना ब्लॅकलिस्ट केलं. आज ती लोक आतमध्ये 4 दिवस झालं त्यांना आतमध्ये घेतलं. मग त्यांना पण तुम्ही सेम आमच्यासारखंच नाही का नाही दिला? जसं त्यांना केलं तसं आम्हाला केलं पाहिजे होतं. आम्हाला का नाही तुम्ही हे केलं? आणि माझा लहान भाव आहे, काकाचा मुलगा आहे, त्याचा परमनंटचा चान्स असा त्याला ब्लॅकलिस्ट केला. कारण काय? आणि सिक्युरिटी इंचार्जला कोणी एवढी अथॉरिटी दिली? जास्त करून आम्हाला टाटा कंपनीची नाही काय संबंध, आम्हाला टाटा कंपनी हर टाईम सपोर्टलाच होती. पण जेव्हापासून हे 2 वर्ष झाले ना टाटा कंपनीवाल्यांनी काय केलं आपल्याला नाही माहीत. बोर्डाचा आहे हां, सुरक्षा बोर्डाचा. शिंदे साहेबांना पण आम्ही पत्र दिले, देवेंद्र साहेबांना पण आम्ही पत्र दिलं आहे. आमची फक्त हीच मागणी आहे की स्थानिक भूमिपुत्रांना पहिला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि पहिलं प्राधान्य म्हणजे साहेब 80% भूमिपुत्रांना प्राधान्य आहे. साहेब टाटा कंपनीमध्ये अर्धा टक्के पण नाहीत गव्हाणची माणसं, 10-12 आहेत. फक्त 10-12 मोजून आहेत गव्हाण गावातली माणसं. आणि इतर तुम्ही बघा इतर दुनियाभरची. आणि जे मेन आहे स्थानिक त्यांना कामच नाही. आम्ही कॉन्ट्रॅक्ट नाही घ्यायची, आम्ही कामाला पोरं नाही लावायची, तर आम्ही काय करायचं साहेब? कंटिन्यू वाशाला मरण उपोषण, एखाद्याचा जीव पण जाऊ शकतो. त्याचे जबाबदार असतात विजय कदम आणि दशरथ कुमार. का आम्हाला भूमिपुत्रांना तिथं कामाला घ्यावं. आणि साहेब मी आणि माझ्या एक साथी ते जवळजवळ आम्ही तो 29 वर्षाचा, मला 7 वर्षाचा अप्रेंटिसशिप करून त्याच्यानंतर मी टाटामध्ये कामालाही होतो. तर त्या लोकांनी काय केलं माहिती आहे का, आम्हाला सांगितलं तुम्ही गेटच्या बाहेर राहायचं. आणि जेव्हा आम्ही विचारलं का कारण काय आम्हाला गेटच्या बाहेर ठेवायचं, तर बोलतात नाही ते आम्ही तुम्हाला बोलते नंतर सांगू. ते बोलतात का तुम्हाला बोलतो आम्ही गेटच्या आतमध्ये एंट्री देणार नाही. आणि जेव्हा साहेब आम्ही त्यांना विचारतो कारण काय साहेब, तर बोलतो नाही आम्ही बोलतो तुम्हाला सांगणार नाही. आणि मुरली विजय कदम आणि दशरथ कुमार हे दोघं साहेब हे त्रास देतात. त्याच्या आधीपासून मी कामाला होतो. त्रास देतात भूमिपुत्रांना पण आणि आमच्या डेकोरेशनचा धंदा चालतो ना त्यांना पण साहेब त्रास देतात. आमची साहेब मागणी एवढीच आहे का आम्हाला तिथं कामाला घ्यावं आणि आमचा सर्व न्याय जो आम्हाला पाहिजे तो सर्व हक्काने आम्हाला द्यावा. कारण इथं सर ते बोलतात आणि हे दोघं सर आम्हाला इथं नाही पाहिजे, कारण की हे आल्यापासून आम्हाला जास्त त्रास व्हायला लागला आहे. उपोषणाला बसून ते चांगलं काम करतात का वाईट का त्यांना पण कळू द्या ना, त्यांच्यापर्यंत पण पोचू द्या. माझा मुलगा हितेश हरिश्चंद्र ठाकूर हा 7 वर्ष अपेंडिक्स केली त्यांनी आणि आता त्याचा परमनंटचा चान्स आल्यावर ही लोक असे नाटकं करायला लागले आणि आम्हाला ब्लॅकलिस्ट केलं आहे. आणि आम्हाला एवढी वर्ष टाटाचा बिलकुल त्रास नव्हता आणि कंपनीला आम्ही बिलकुल करत, आम्हाला कंपनीचा बिलकुल त्रास नाही. फक्त हे 2 सिक्युरिटी आहेत, कदम सर आणि दशरथ सर, यांचाच फक्त आम्हाला त्रास आहे. काय मागणी करणार आहे? असला सिक्युरिटीला बरखास्त केला पाहिजे, बरखास्त झाला पाहिजे. बरखास्त केल्याशिवाय इथून उठणार आहे. हे 2 सिक्युरिटी बरखास्त झाले पाहिजेत आणि आमच्या भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे. माझ्या ह्या मुलांचंच नाही, गावातल्या सर्व मुलांचं काम झालं पाहिजे. उपोषण जे आहे भूमिपुत्रांना न्याय मिळाला हा, सर्वांचं गावातल्या मुलांचं पण काम झालं पाहिजे. मी दोघांचंच नाही बोलत, कारण ही गावातली मुलं बाहेर कामाला जातात आणि बाहेरची येऊन इथे कामाला लागतात. आज कंपनीचा त्रास आम्ही सहन करतो आणि कामाला दुसरे जण येतात. हे कळलं पाहिजे ना त्यांना पण, म्हणून आम्हाला न्याय मिळावा एवढंच आमची मागणी आहे. विकास ठाकूर, माझा डेकोरेशनचा धंदा आहे. डेकोरेशन धंदा टाटा कंपनी मला मध्ये कॉन्ट्रॅक्ट दिलं कॅन्टीन बांधायचं मंडपाचं. तर विजय कदम आणि दशरथ कुमार
हे सांगतात कॉन्ट्रॅक्टवाल्याला सांगतात, ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलं ना मला त्यालाच सांगतात का याला कॉन्ट्रॅक्ट दिलं का, ठाकूर कंपनीला काय काम द्यायचं नाही तुम्ही, नाही तर तुम्हाला ब्लॅक लिस्ट करणार. आणि माझ्याकडे जी पोरं कामं करतात त्या लोकांना आतमध्ये एंट्री देत नाहीत. आता माझा पोरगा मंडपचा सांभाळतो, आता तो गेल्याशिवाय मंडप बांधणार कोण, त्याला सांगतात तुला गेट पास म्हणजे आतमध्ये एंट्री देणार नाही. आता जे काम करणारे वर्कर आहेत ते बाहेरून देतात, त्यांना काय माहिती कसं मंडप बांधायचा, काय बांधायचा, मापाप्रमाणे मंडप बांधायचा असतो. आणि दशरथ कुमार, आज जे तुम्ही उपोषणासाठी बसलात, तुमची प्रमुख मागणी काय, सरकारकडे काय मागणी करा? सरकारकडे हीच मागणी आहे, तो कदम आणि काय याचं नाव दशरथ कुमार यांना इथून हटवा. यांच्या पाय त्रास चालू झालेला आहे. 2 वर्ष लागून आम्हाला लय सतावलं. इतक्या वर्ष आम्ही राहतो इकडे, आम्हाला कोळशाची बी चिकार त्रास होतो कोळशाचा, तरी आम्ही टाटा कंपनीला कधी त्रास दिलेला नाही. खाली हे दशरथ कुमार आणि हे आले दोघं सेक्युरिटी आले, त्याच्या पाय आम्हाला लय त्रास झालेला आहे. यांना इथून हटवा हीच मागणी आमची बस. बाकी टाटा कंपनीचा आम्हाला काही त्रास नाही.